आज आपण करणार आहोत गरमागरम वाफाळत्या भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाता येईल अशी मस्त चमचमीत चवळी बटाट्याची रस्सा भाजी। बनवायला अतिशय सोपी आहे कारण कुकरच्या फक्त एका शिटीमध्ये ही झटपट भाजी आज आपण इथे बनवून तयार केलेली आहे। ही मस्त अशी चमचमीत रसरशीत चवळी बटाट्याची रस्सा भाजी तुम्हाला सुद्धा करायची आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका। चला करूया। आता चवळी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात पहिल्यांदा एक वाटीभर चवळी 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। आणि इथे बघा ही चवळी रात्रभर भिजवून घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित भिजलेली आहे। इथे मी लहान आकाराच्या चवळीचा वापर केलेला आहे। गावरान चवळी भाजी बनवण्यासाठी घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजारामध्ये जी मोठ्या साईजची चवळी मिळते त्याचा सुद्धा इथे वापर करू शकता। आता ही चवळी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती, पण जर का तुम्हाला चवळी अगदी पटकन भिजून तयार हवी असेल तर तुम्ही पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवळी भिजत ठेवायची, म्हणजे मग अवघ्या 2 तासाभरातच चवळी तुमची भिजून तयार होते। चवळी व्यवस्थित भिजून तयार झालेली आहे। आता चवळी बटाट्याची भाजी बनवतोय तर त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून असे हे उभे लांब चिरून घेतलेले आहेत। थोडेसे मध्यम जाडीचे याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत, खूप जास्त पातळ करायचे नाहीत। आता भाजीसाठी एक छानसं वाटण तयार करायचं आहे, म्हणून इथे मी 1 चमचा तीळ, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे। त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत। अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, सोबतच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि इथे मी काही सुके मसाले घेतलेले आहेत, जे की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तर अशा पद्धतीने इथे आपली चवळी बटाट्याच्या चमचमीत रस्सा भाजीची ही अशी सगळी पूर्वतयारी करून झालेली आहे। आता भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आपण मसाला भाजून घेणार आहोत। तर इथे मी गॅसवर एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे। यावरती आपल्याला वाटण्यासाठी लागणारं सगळं साहित्य छान खरपूस आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी इथे आपण तव्यामध्ये 1 चमचा तीळ, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं घालून याला मंद गॅसवरती छान असं खरपूस मिनिटभरासाठी भाजून घेणार आहोत। धने, जिरे आणि तीळ वापरल्यामुळे भाजीला एक छान अशी टेस्ट येते आणि भाजीसुद्धा खायला खूप छान लागते। तर बघा 1 मिनिटभरासाठी याला मी मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घेतलेलं आहे। आणि हे भाजून झालं की याला आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। हे भाजून झाले की याला थंड होण्याकरता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि त्याच तव्यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचे काप आणि बाकीचा मसालासुद्धा भाजून घेणार आहे। तर सुक्या खोबऱ्याचे काप तव्यावरती काढून घ्यायचेत आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचाभर तेल घालायचं आहे आणि यालासुद्धा छान असं बदामी रंगावरती भाजून घ्यायचं आहे। आता सुकं खोबरं भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त थोडासा बदामी रंग येईस तोपर्यंतच आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त डार्क रंगावरती याला भाजून घेतलं तर भाजीची चव बिघडू शकते। तर हे बघा अर्ध्या मिनिटातच मंद गॅसवरती सुक्या खोबऱ्याचे काप बदामी रंगावरती छान भाजून घेतले। आता याला डिशमध्ये थंड होण्याकरता आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। सुक्या खोबऱ्याचे काप, धने, जिरे, तीळ भाजून झालेले आहेत आणि हे सगळं मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आहे ना आपण उभा लांब पातळ चिरून घेतलेला जो कांदा आहे याला सुद्धा भाजून घेणार आहोत। तर याला तव्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा चमचाभर तेल घालायचं आहे आणि कांदासुद्धा आपल्याला बदामी रंगावरती छान असा आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त याला काळपट किंवा डार्क रंगावरती भाजायचं नाही, नाहीतर भाजी चवीला थोडीशी कडवट लागू शकते, भाजीची टेस्ट बिघडू शकते। त्यामुळे गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आहे आणि मस्त असा कांदा मऊसर बदामी रंगावरती तेलावर भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून थोडासा मऊसर झाला, याचा हलकासा रंग बदलला गेला की त्यानंतर यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे आणि रफली चिरून घेतलेला टोमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि यालासुद्धा 1 मिनिटभरासाठी आपण मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत। आता हे सगळं साहित्य असं भाजून घेतलं की याचा कच्चेपणा दूर होतो, उग्रवास नाहीसा होतो आणि भाजीसुद्धा चवीला छान लागते। तर हे बघा हे सगळं साहित्य 1 मिनिटभरासाठी मी मंद गॅसवरती थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे भाजलेलं सगळं साहित्य थंड होण्याकरता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत।
तर हे बघा, इथे आपलं वाटणासाठी लागणारं सगळं साहित्य छान भाजून तयार आहे आणि याला मी संपूर्णपणे गार करून घेतलेलं आहे. त्यानंतर याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे. त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी भाजलेले धने, जिरे, तीळ आणि सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पाणी न घालताच याला छान असं मिक्सरवर फिरून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे आपण भाजून घेतलेलं असल्यामुळे मिक्सरवर हे पटकन बारीक वाटून तयार झालेलं आहे. त्यानंतर यामध्येच आपल्याला भाजलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं वाटण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवर फिरून छान अशी स्मूथ याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे आपलं भाजीचं वाटण तयार झालेलं आहे. आता यानंतर आपण भाजी तयार करायला घेणार आहोत. आता ही चवळी बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे आपण कढई पातेल्याचा वापर न करता डायरेक्ट कुकरमध्ये कुकरच्या एका शिट्टीत मस्त अशी चमचमीत रस्सा भाजी बनवते. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये साधारण 2 ते 2.5 पळ्या तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे. मस्त चमचमीत रस्सा भाजी बनवायची, त्यामुळे थोडासा तेलाचा वापर जास्तच करायचा. 2.5 पळ्या तेल कुकरमध्ये काढून तेल व्यवस्थित तापू द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 तमालपत्र घालायचे आहेत. तमालपत्र वापरायचे नसतील तर मोहरी किंवा जिरीचा तुम्ही फोडणीसाठी वापर करू शकता. आता त्यानंतर यामध्ये घालूयात तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आणि मस्त असं या वाटणाला आपल्याला एक 3 ते 4 मिनटं छान तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. मसाला छान असा भाजून घेतला की भाजी चवीला चांगली लागते आणि भाजीला तरीसुद्धा खूप छान येते. तर हे बघा, एक 2 ते 3 मिनटं याला मी मंद गॅसवरती भाजून घेतलं आहे. आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट, सोबतच यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे. हा आवर्जून घाला, म्हणजे मग भाजीला चव खूप छान लागते. सोबतच यामध्ये मी चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे. आता याला 1 मिनिटभरासाठी मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे. सगळे मसाले छान असे परतून घेतले की म्हणजे मग भाजीला चव खूप छान लागते आणि तरीसुद्धा अगदी मस्त येते. तर हे बघा, सगळे मसाले मिनिटभरासाठी मंद गॅसवरती भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याचा रंगसुद्धा किती मस्त आलेला आहे. मस्त असं तेल सुटेपर्यंत याला भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये घालायची आहे भिजून घेतलेली चवळी. तर यामध्ये जे पाणी होतं ते मी बाजूला काढून टाकलेलं आहे आणि फक्त भिजवलेली चवळी यामध्ये घातलेली आहे. भिजवलेली चवळी यामध्ये घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला आपण परतून घेणार आहोत. भिजवलेली चवळी मसाल्यांसोबत छान अशी परतून घेतली की म्हणजे मग भाजी चवीला छान लागते आणि चवळीसुद्धा अगदी पटकन व्यवस्थित शिजली जाते. चवळी परतत असतानाच बटाट्याचे कापसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत. यातलं पाणी बाजूला काढून टाकायचं आहे आणि फक्त बटाट्याच्या फोडी आपल्याला यामध्ये घालायच्यात आणि यालासुद्धा आपल्याला छान मसाल्यांसोबत चांगलं परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं परतून घेतलं की सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये अगदी व्यवस्थित उतरला जातो आणि भाजीसुद्धा चवीला खूप छान लागते. अशा पद्धतीचं वाटण तयार करून तुम्ही वाटाणा बटाट्याची उसळ करू शकता किंवा कोणत्याही कडधान्याच्या उसळी या एकाच वाटणापासून तुम्ही झटपट तयार करू शकता. उसळी या पद्धतीने बनवून तयार केल्या की चवीला खूप छान लागतात. आणि इथे बघा, हे सगळं मी छान परतून घेतलेलं आहे. मस्त तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्येच आपण घालणार आहोत पाणी. तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं होतं, त्यामुळे यामध्ये पाव ग्लास पाणी घालायचं आणि ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता तुम्हाला जर काही चवळी बटाट्याची सुकी भाजी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसंच ठेवायचं आहे आणि जर का याची तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर साधारण बघा, इथे मी 1.5 ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर याला तळापासून हलवून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले परतत असताना सुरुवातीलाच आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता यामध्ये मीठ घालण्याची आवश्यकता नाही. गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आता आपण भाजीला एक उकळी काढून घेणार आहोत. भाजीला छान उकळी फुटली की गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरची फक्त आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची आहे, त्यापेक्षा जास्त नाही. फक्त कुकरच्या एका शिट्टीतच भाजी अगदी मस्त छान अशी शिजून तयार होते. कुकरचं झाकण लावून फक्त कुकरची 1 शिट्टी करून घेतली आणि त्यानंतर कुकर संपूर्णपणे थंड झाल्यावर आपण कुकरचं झाकण उघडून बघूयात. तर हे बघा, अतिशय मस्त अशी चमचमीत, रसरशीत, तर्रीदार अशी ही
चवळी बटाट्याची रस्सा भाजी इथे आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही सुकी भाजी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आणि जर तुम्हाला खूप जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये पाणी घालून मस्त अशी ही गरमागरम चवळी बटाट्याची मस्त अशी ही उसळ तयार करू शकता। तरी बघा इथे आपली ही चवळी बटाट्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। खायला खूप छान लागते। हे बघा एका शिट्टीतच अतिशय मऊसर अशी चवळी शिजून तयार झालेली आहे। तर अशी ही चवळी बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।